सांजवात साक्ष देते उमगत्या कृष्णाची प्रिय तुळस मी. उमगत्या कृष्णाची प्रिय तुळस मी. कधी अग्निपरीक्षा देणारी सीता तर कधी आदिशक्ती दुर्गा मी. मीच कुणाहून मखमली सावली आणि लखलखता प्रकाश मी. अशा अनंत आपल्याकडे ज्या स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत अशा स्त्रियांना ट्रिब्यूट देण्यासाठी किंवा या स्त्रीमधली शक्ती जाणवण्यासाठी आपल्या समोर एक सादरीकरण करत आहोत, ज्या आपल्या थोर अशा स्त्रियांनी कोणी शिक्षणामध्ये कोणी लढाईमध्ये योगदान केलेलं आहे. सादर करत आहोत वुमन थीम. ती आदिशक्ती, तीच नवदुर्गा. ती एक विचार आहे जी या सृष्टीला पूर्णत्व देते. तिच्या जन्माने घराला घरपण मिळतं. कधी मुलगी, कधी बहीण, कधी पत्नी तर कधी आई. प्रत्येक भूमिकेत ती स्वतःला विसरून इतरांसाठी जगते. तिच्या अस्तित्वाची वेल जशी बहरते तशी तिची माया वटवृक्षा परिछाया देते. चारी बाजूंना अन्यायाचा अंधार पसरला होता. स्त्रीचा सन्मान हे जिजाऊंचेच संस्कार. या संस्कारातून शिवबाने दिला स्वराज्याला आकार. अशी ही माऊली जिने केवळ एका पुत्राला नाही तर एका युगाला जन्म दिला. परंपरेच्या आकाशगंगे आपल्या 4 भावंडांसोबत ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ स्थान निर्माण करणारी एक तेजस्वी ज्योत म्हणजे संत मुक्ताबाई. केवळ आपल्या ज्ञानयोगी भावांची लाडकी बहीण नव्हती, तर प्रसंगी त्यांची आत्मिक शक्ती होती.
मातृभूमी वाचवण्यासाठी मातृत्व जपत जिने ढालीऐवजी बाळाला पाठीवर बांधले, हाती तलवार घेऊन आपल्या लेकरासोबत अवघ्या मुलखाची ढाल बनवून जी रणांगणात उतरली, खूप लढी मर्दानी ती झाशीची राणी, खूप लढी मर्दानी ती झाशीची राणी. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हा संकट निवारी. जेव्हा भारतीय समाजात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता, तेव्हा महाराष्ट्राच्या या 2 स्त्रियांनी समाजाच्या विरोधात जाऊन शिक्षणाची ज्योत पेटवली. एक झाली भारतातील पहिली महिला शिक्षिका, तर दुसरी पहिली महिला डॉक्टर. दोघींनी आपल्या अतुलनीय धैर्याने आणि दृढ निश्चयाने समाजाची विचारसरणी बदलली आणि स्त्री शिक्षणाचे दरवाजे उघडले. दान दिलं त्यानं, वसाडाचं अर मातीच्या पोटात बळ, माऊलीची लाज राखजी. या मिन त्या दिव्याला तू साकड घाल, या तळमळ त्या जीवाला दे जाणीव खोल, दे धग धग त्या इकाराला माईची ओल, या रख रख त्या भुईला दे घामाचं मोल. इंदनी तेरणी ढळून जिंदगानी, कुंब्याचं सार रान बागान हसू दे. जिला नाही लाभली आपल्या माणसांची छत्रछाया, तिने केली अनाथांवर निस्वार्थ माया. ती एक गाथा आहे मातृत्वाची, सिंधुताई अनाथांची आहे. ही कहाणी आहे बाई तुझ्या कर्तृत्वाची, तुझ्या शौर्याची,
तू केलेल्या संस्कारांची, तू पेटवलेल्या ज्ञानज्योतीची, बंधन मोडून घडवलेल्या क्रांतीची, तुझ्या त्यागाची. बाई, तू आहेस म्हणून हे जग आहे. तुझ्या पायी हे विश्व तरले आहे. तुझ्या पायी हे विश्व तरले आहे. हात तुझा खे हाती, तूच तुझा रे साथी. पायात तू बांधून घे क्षण सारे. काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे झेप घे तू वाटून बळ सारे. वाट वाहू दे नाही दिशा आता थांबायचं नाही. थांबायचं नाही. थांबायचं नाही.